ये लोखंड है, प्लास्टिक है, बाटली वाले, गोपी जेड भंगार वाले पोरांनो, तुम्हाला अक्षरशः सांगतो, गोपी जेडने भंगार कप्पा टिकात घेतलं होतं, त्याच्यात होता 10 तोळ्याचा सोन्याचा हार. गोपी जेडी म्हणतात अजिबात हात सुद्धा नाही लावला, ज्याचं होतं त्याला नेऊन दिलं. नाही तर गोपी जेडचा हात सुद्धा भंगारचं एक मोल असतं. चला येऊ का मावशे, ऐका भंगार भंगारवाल्या, अरे एवढ्या भांड्याचे किती पैसे येतात? अहो अण्णा, तुम्हाला काही लाजबीज वाटत नाही का? घरातले पितळाचे भांडे ऐकले, सगळे ऐकले. आता जर्मलचे भांडे आले का सांगू का आजीला? अरे 2 फुग्या पुरते मला 20 रुपये तरी दे. ओ अण्णा, जर तुम्ही घरातले भांडे विकून पेता असता 20 रुपयाचा फुगा, तर आजीला नाव सांगून तुमचा करील का टोट्यात फुगा? काय माहिती या लोकांना, आज जरी गोप्या गाडी भागारी का ताटला तरी माझ्या बापाने घोड्यावर भागारी केली होती, तेव्हा काय गाड्या होत्या काय? खायला कोणाला फोन आला गाडी? हॅलो, भंगार चाटलं का नाही? काय नाही, 4 पट्ट्या का ना ताटल्या मरणाचा भागार ताटल्या या महिन्यात. गोडावला तेंबे तळेसाचे आयला टोपी केली, बरोबर चालन ठेवा. तुमच्या वयाचा असताना गोपी यांनी पाठी गोलपट घेऊन बाटली ऐकल्या नाही, पण अजिबात लाजलो नाही. मी म्हणतो तुम्ही सुद्धा याचा पण काटाला अजिबात लाजू नका. प्लेटीच्या बाटलीपासून तर रोगरच्या बाटलीपर्यंत आजपर्यंत बाटल्या विकत घेतल्या, पण गोप्याच्या डोकं एवढं प्रेचर आहे, अजिबात गोप्याने त्या बाटल्या नाही पेल्या. गोपी शेट, मला ही सायकल एकाची होती राव. तुला अक्षरशः सांगत तुला माहिती करता, हे शिफ्ट तुझा माय काय कामाचं नाही, टायरातले तुपा माय काय कामाचे नाही, पण उगाच तुला नको डोक्याला ताण म्हणून मी सगळे एकच घेतो. आणि 7 रुपये किलो भांगार चालू आहे, त्यासाठी 8 रुपयाने देतो. 8 म्हणजे 40, कमीत कमी 60-70 रुपये होते. पटपट असलं ते नाही तर मी माझ्या पद्धतीने जातो. कमीत कमी 500 रुपये तरी द्या. तसा विचार केला तरी सायकल बघायला गेलं तर मागच्या गल्लीतल्या दोन्ही भाऊच्या पोरी जे त्याच्यावर तुला आईने मारित आणि त्याची सायकल चोरून आणली. माझ्या जर डोक्यात बदलं ना अख्या गावात बोबाटा करीन. जेवढे घेतो तेवढे घेऊन वय तिकडे. तुम्हाला काय आकली बिकली आहे का नाही? कुशाला आले बारीक गाडी घेऊन 6-7 कंटेनर तर मला गोपी जेडने साठून ठेवला. अरे काय मान पण आहे का नाही? गोपी जेडला अख्ख्या महाराष्ट्रात गोपी जेड भांगारवाला टॉपला आहे. तर पुढच्या एक चांगला कंटेनर आणलं तर गोपी जेड भांगार देणार नाही. भाऊ चांगला भेटला पाहिजे माझ्या मालाला. अक्षरशः अख्ख्या जिल्ह्यातून मी टॉपचा माल देतोय तुम्हाला.